श्री एकनाथ षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। विशेष म्हणजे पॅटर्नमध्ये 6 ते 7 लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात। पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपूरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो। विविध ठिकाणांहून आलेल्या 475 दिंड्या, भानुदास एकनाथचा गजर संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो। फाल्गुन वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी, साधारणत मार्च महिना ह्या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो। द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरुवात होते। द्वितीया ते पंचमी पर्यंत श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते। पंचमीच्या दिवशी मानक्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते। षष्ठी षष्ठीच्या दिवशी पहाटे 2 वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो। नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते। मंदिरात नाथवंशजांच्या वतीने वारकरी व हरिदासी कीर्तने करण्यात येतात। गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते। सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी आपापल्या फडात मठात विसावतात। सप्तमी सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते। त्यास छबिना असे म्हणतात। पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारूड सादर केली जातात। सकाळी 7 वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते। वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते। वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते। अष्टमी अष्टमीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते। उदासी मठाजवळील पायांवर पावल्या खेळण्यात येतात। हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो। समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमिदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लीन होऊन जातात। मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठे मोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात। त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते। सूर्यास्तासमयी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथच्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्याने ती हंडी फोडण्यात येते। प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते। परंपरेचे अभंग, गवळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो। या 3ही दिवसांमध्ये श्रीएकनाथ महाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात। शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात। सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे। तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंड्या घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे। नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात।